हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी बनवते आहे खानदेशी खिचडी। कमी पदार्थांमध्ये टेस्टी खिचडी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण हे जे लसूण आहेत ना ते एका याच्या ग्लासमध्ये घेऊन ते आणि चटणी कुटून घेऊया। तर आपण आता तेल घेतलेलं आहे, गॅस चालू करून घ्यायचा। तेल चांगलं तापलं की त्यात आपण मोहरी टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता मोहरी मस्त फुटलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन झालेला आहे। आपण त्यात थोडेसे शेंगदाणे छान असं परतून घ्यायचं आहे। आणि लसूणची चटणी टाकणार आहोत। 3 चम्मच घेतलेली आहे मी, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता खिचडीला मस्त रंग आलेला आहे। आता आपण त्यात पाणी टाकणार आहोत। आपण त्यात थोडंसं मीठ, हळद आणि गरम मसाला टाकणार आहोत। चांगलं उकळी येतोपर्यंत पाणी गरम होऊ द्यायचं आहे आणि मग तांदूळ आणि डाळ टाकायची आहे। हे बघा, आपण डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत आणि आपलं पाणी पण मस्त उकळलेलं आहे। आता आपण हे तांदूळ धुवून यात टाकूया। त्यात आपण तांदूळ टाकलेले आहेत। आता कुकर बंद करून 3 ते 4 शिट्ट्या घेऊया। तर आज आपण कढी सुद्धा बनवणार आहे खिचडीसोबत। तर आपण दही घेतलेली आहे, त्यात पीठ घालूया। आता आपण याला मस्त बारीक करून घेऊया। तर आपण तेल घेतलेलं आहे, त्यात आपण थोडीशी मोहरी घालूया आणि थोडंसं जिरे, कढीपत्ता, लसूण आणि मिरची घेतलेली आहे। त्यात आपण थोडासा हिंग घालूया आणि थोडीशी हळद। मिक्स झालं की आपण त्यात वाटलेली दही टाकूया आणि थोडंसं पाणी टाकूया। आता आपण नमक टाकणार आहोत आणि 2 चम्मच साखर। आता याला उकळ फुटू द्यायची आहे। चांगली उकळली का मग नंतर वाळायची आहे ताटात।